नमस्कार मित्रांनो, मी शुभम सोरमारे आणि आज मी आपल्यापुढे एका कथेचं वाचन करणार आहे. तर सुरू करतो. कथेचं नाव आहे कन्यादान. आज मयुरीचं लग्न होतं. पूर्ण घरात आनंदाचं वातावरण होतं. पूर्ण घर फुलांनी सजवलं होतं. मयुरी तर एखाद्या परीसारखी दिसत होती. नाजूक, सुंदर, खूप खुश होती ती. तिचं ते चेहऱ्यावरचं मोहक हास्य तिचं सौंदर्य आणखी खुलवत होतं. तिचा होणारा नवरा अभि तिच्याकडे प्रेमाने पाहत होता. काही दिवसापूर्वीच अभि तिला पाहायला आला होता आणि बघता क्षणीच त्याने लग्नाला होकार दिला होता. खूप सुंदर जोडी होती त्याची. पण थोड्याच अंतरावर बळवंतराव उभे होते, मयुरीचे बाबा. खूप कौतुकाने मुलीकडे पाहत होते. मयुरीच्या चेहऱ्याकडे पाहत पाहत ते भूतकाळात हरवले. मयुरीचा चेहरा तिच्या आईसारखाच दिसत होता. साधी सरळ होती तिची आई. मोठ्या थाटात लग्न झालं होतं त्यांचं. 1 वर्षाचा सुखाचा संसार झाला असेल त्यांचा. मग चाहूल लागली येणाऱ्या बाळाची. खूप जपायचे बळवंतराव त्यांना. पण प्रसूतीच्या वेळी अघटित घडलं आणि एका मुलीला जन्म देऊन तिने निरोप दिला या जगाला, कायमचा. बळवंतराव कोलमडले होते. पण त्यांनी त्या निरागस मुलीकडे पाहिलं. तिचे ते डोळे आईला शोधत होते. त्यांनी तिला उचलून घेतलं, अगदी कुशीत. खूप रडले. पण शेवटचंच. त्या दिवसानंतर त्यांच्या डोळ्यात आजच पाणी आलं होतं. त्यांचे डोळे भरून गेले होते. भरल्या डोळ्यांनी कौतुकाने ते मुलीकडे पाहत होते. मयुरीने तिच्या बाबांकडे पाहिलं. त्यांचे भरलेले डोळे पाहून तिचं मन भरून आलं. तिला आठवले जुने दिवस. तिचे बाबा हेच तिचं जग होतं. जसं कळतंय तसं बाबाच तिची आई बनले होते. आईची आठवण तिला कधी आलीच नव्हती. तिला हे पण समजलं की तिच्या बाबांनी फक्त तिच्यासाठीच दुसरं लग्न केलं नव्हतं. किती काळजी करायचे बाबा. नोकरी सांभाळताना कधीच तिच्याकडे दुर्लक्ष केलं नाही. आजारी पडली की रात्र रात्र न झोपता तिच्या बाजूला बसून राहायचे. शाळेत सोडायला जायचे आणि एकटीला सोडून परत जाताना 4 वेळा वळून पाहायचे. मयुरीला पण बाबांबद्दल खूप जिव्हाळा होता. आपल्यानंतर त्यांची कोण काळजी घेणार? मयुरीचं मन अस्वस्थ झालं आणि तिला आठवला मागच्या महिन्याचा प्रसंग. मयुरी झोपलेली होती. अचानक तिला कसल्याशा ओरडण्याचा आवाज आला. ती जागी झाली आणि पळतच बाबांच्या खोलीत गेली. तिचे बाबा समोर छातीला हात लावून कळवळत होते, तडफडत होते. तिला काय करावे सुचेना. बाबा, बाबा, काय होतंय? तिने पळत जाऊन पाणी आणलं. पण परत येईपर्यंत ते शांत झोपले होते. हातातील पाण्याचा पेला अनगद गळून पडला आणि ती तिच्या बाबांना हाका मारू लागली, रडू लागली आणि अचानक बळवंतरावांचे श्वास पुन्हा सुरू झाले आणि उठूनच बसले. मयुरी त्यांना बिलगून रडू लागली. हृदयविकाराचा झटका त्यांना येऊन गेला होता. कसेबसे वाचले होते ते. मयुरीला तो दिवस आठवला की अंगावर शहारा यायचा आणि डोळे भरून यायचे. त्या दिवसापासून तिचे बाबा तिच्या लग्नाच्या मागे लागले. विवाह संस्थेमध्ये चक्रा मारू लागले. मध्येच वकिलाकडे पण जायचे. जेवणाचे भान नाही की आराम नाही. सतत फक्त आणि फक्त तिच्याच लग्नाचा विचार. त्या चिंतेमुळे की काय त्यांची तब्येत पूर्ण ढासाळली होती. डोळे आत गेले होते. चेहरा निस्तेज झाला होता. अशातच एक दिवस अभिचं स्थळ आलं. देखणा मुलगा, चांगली नोकरी, घरंदाज घराणं, सर्व काही एकदम व्यवस्थित. त्याच्याकडून लगेच होकार मिळाला. मयुरीने पण लाजून होकार दिला. तिच्या बाबांनी लगेच एका आठवड्याची तारीख काढली होती. सर्व काही एकदमच गडबडीत. मयुरी काही बोलली तर बोलायचे, मला लवकर माझी जबाबदारी पूर्ण करायची आहे. आता कन्यादानाची वेळ आली होती. भरल्या डोळ्यांनी आणि जड अंतकरणाने त्यांनी तिचं कन्यादान केलं. जाताना खूप रडले दोघे. मयुरीचे तर पाय निघत नव्हते बाबांना सोडून जाताना.
पण ही तर जगाची रीतच होती. मयुरी गेली, पाहुणे पण गेले. तिचे बाबा खूप वेळ एकाच जागी बसून होते. नंतर त्यांनी कागद आणि पेन घेतला आणि काहीतरी लिहू लागले. दुसऱ्याच दिवशी मयुरीला वाईट बातमी मिळाली. तिचे बाबा हे जग सोडून गेल्याची बातमी. ती आणि अभि लगेच निघाले. लोक जमले होते. मयुरी खूप रडली. तिचा बाबा निर्जीव पडून होता समोर. अंतविधी पार पडला. मयुरी अजूनही रडत होती. तेवढ्यात तिचं लक्ष टेबलावर ठेवलेल्या चिठ्ठीवर गेलं, ज्यावर पेपर वेट म्हणून तिची छोटीशी बाहुली ठेवली होती. तिने ती चिठ्ठी उचलली. खाली घर आणि जमिनीचे कागदपत्र होते, जे त्यांनी 2 आठवड्या आधीच तिच्या नावावर केलं होतं. ती चिठ्ठी वाचू लागली. माझी छकुली, तू आधी डोळे पुस. तुला माहिती आहे, मी तुला रडताना नाही पाहू शकत. एक ना एक दिवस हे होणारच होतं. नको रडूस. मी खरंच खूप भाग्यवान आहे, कारण या जगात मुलीचा बाप असणं ही भाग्याची गोष्ट आहे. पण मला तुझी आई आणि बाबा हे दोन्ही पण बनून राहता आलं. खूप समजूतदार निघालीस ग तू. कधीच आईचा हट्ट नाही केलास. तरी पण माझ्याकडून काही कमी राहिली असेल तर माफ कर पोरी. तुला आठवत असेल, त्या दिवशी मला हृदयविकाराचा झटका आला होता. खरं तर तेव्हाच मी हे जग सोडलं होतं. माझ्यासमोर अंधार पसरला. माझ्यासमोर रेड्यावर बसलेला काळा कुट्ट धिप्पाड व्यक्ती बसला होता. त्याच्या हातात मृत्यूपाश होता, जो माझ्या भोवती आवळला जात होता. मी हात जोडून त्यांना विनंती केली आणि फक्त 1 महिन्यासाठी हे शरीर मागून घेतलं. माझ्या विनंतीने नाही, तुझी आर्त साद ऐकून त्यांनी मला तेवढा वेळ दिला. मागच्या महिन्याभर जो तुझ्या सोबत होता, तो फक्त माझा आत्मा होता, ज्याचं शरीर उधारीवर शिल्लक होतं. पण माझं काम झालं आता. वकिलाकडून सर्व मालमत्ता तुझ्या नावावर केलीच आहे, पण मला जे हवं होतं ते मिळालं. मी कन्यादानाचं पुण्य मिळवलं. यातच सर्व काही आलं. आणि आता डोळे पुस, आनंदाने आयुष्य जग. सर्वांना सुखी आणि आनंदात ठेव. माझा आशीर्वाद सतत तुझ्यासोबत राहील. सुखी राहा पोरी, सुखी राहा. तुझाच बाबा. मयुरीचे अश्रू थांबत नव्हते. तिचे बाबा तिच्यासाठी मृत्यूकडून वेळ काढून थांबलेले होते, ते पण तिच्या कन्यादानासाठी. एका मुलीचा बापच हे करू शकत होता. तेवढ्यात तिच्या खांद्यावर हात पडला. मागे अभि होता. त्याने तिचे अश्रू पुसले आणि बोलला, मी तुझ्या डोळ्यात अश्रू नाही पाहू शकत. मयुरी त्याला बिलगली. कारण पित्यानंतर आता पतीच तिचं सर्वस्व होता. धन्यवाद. गोष्टीचं नाव होतं कन्यादान.